आजची ही रेसिपी ही थाळी आपण एन्जॉय करूया। अंडा भुर्जी करायची। ही तुम्ही भात, पोळी, पुरी, भाकरीसोबत सर्व करू शकता। इथे मी भात पोळीसोबत सर्व केलेला आहे। थोडासा कांदा घेतला आहे बाजूला। नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी मजेत आहे। आशा करते तुम्ही पण मजेत असाल। सकाळ झालेली आहे आणि आता आपण नाश्ता करणार आहोत, एकदम हेल्दी आणि पौष्टिक। चला तर मग बघूया। तर इथे मी पहिले चहा घेऊन घेत आहे आणि मला सकाळी गोळ्या खावं लागते बीपीच्या, त्याच्यामुळे मी पहिले नाश्ता करून घेणार आहे आणि नंतर सगळे काम करणार आहे। अंडा ऑमलेटचा नाश्ता। इथे सकाळ झालेली आहे, माझा चहा नाश्ता झालेला आहे, मी गोळ्या पण घेतलेल्या आहे। आता मी झाडांना पाणी टाकून घेते पहिले, कारण की ऊन भरपूर वाढून राहिली आहे, त्याच्यामुळे आपल्याला सकाळ संध्याकाळ पाणी देणे गरजेचं आहे झाडांना, नाहीतर ते मुरझवून जातात। या वाटण्याच्या शेंगा आता मी सोलून फ्रीजरमध्ये स्टोर करून ठेवणार आहे 5-6 महिन्यासाठी, किंवा 1 वर्षभरी राहतात ते। आपण ही टोमॅटोची पेस्ट करून घेणार आहे। या वाटण्यासाठी आपण घेतलं आहे इकडे कांदे, लसूण आणि अद्रक, थोडेसे शेंगदाणे घेतले आहे आणि इकडे भाजलेला खोबऱ्याचा छोटासा तुकडा आणि हा साधावाला खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे। थोडेसे धने घेतले आहे आणि खडे मसाले इथे 1 छोटी विलायची, 1 मोठी विलायची आहे, 1 कलमी आहे, मिरे आणि लवंग आहे। हे सगळं आपण वाटण करून घ्यायचं याचं। आता आपण ते पेस्ट करून घेतली आहे। इथे टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे। या 2 पेस्ट आपल्याला लागणार। इथे मी आता 2 अंडी घेतलेली आहे, त्याला फोडून आता मी हे फेटणार आहे। तुम्हाला तुमच्या घरी जेवढे मेंबर असेल तेवढे तुम्ही अंडे घेऊ शकता। आता मी हे 2 अंडे घेतलेली आहे। तुमच्याकडे फोर्क असेल तर फोर्कनी करा, हा माझ्याकडे आहे फोर्क, नाहीतर तुम्ही विस्करनी पण करू शकता। छान फेटून घ्यायचं त्याला। याच्यात मी मीठ वगैरे काही घातलेलं नाही आहे, आता नंतर घालणार आहे। असं छान फेटून घ्यायचं याला, बघू शकता तुम्ही। आपण इथे कढई घेतलेली आहे, आता याच्यामध्ये आपण तेल टाकून घ्यायचं आहे। मी इथे पळीभर तेल टाकत आहे। आणि इथे आपलं तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे। आता हे आपलं तेल गरम झालेलं आहे आणि इथे आपण हे जे सारण करून ठेवलं होतं अंड्याचं मिक्सर, ते याच्यात टाकणार आहे। आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। जाळ थोडंसं कमी करायचं आहे। आणि आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद, फक्त याच्यापुरतीच टाकायची आहे, किंचित थोडी हळद कलरसाठी, थोडंसं तिखट आणि किंचित मीठ, फक्त याच्यापुरतीच टाकायचं आहे आणि याला छान मिक्स करून द्यायचं आहे।
याचं जाळ कमी करायचं आहे मिक्स करतपर्यंत छान. याला पण याच्यासाठी चांगली मिक्स करायचं आहे, कारण की एक ठिकाणी मीठ तिखट असं जास्त व्हायला नको पाहिजे, म्हणून हे छानपैकी मिक्स करायचं, सगळीकडे लागलं पाहिजे ते. आणि हे लक्षात ठेव की हे आपण फक्त याच्या पुरतीच घेतलं आहे. मग याची जेव्हा आपण ग्रेव्ही करणार आहे तेव्हा त्याच्यात नंतर परत मसाले पडणार आहे, म्हणून आपण याच्या पुरतीच घ्यायचं आहे मसाले. आता हे छानपैकी आपलं झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. दोन मिनिटं कोथिंबीर टाकल्यावर परतून घ्यायचं. मी आता जाळ बंद केलं आहे आणि हे आता आपण काढून घ्यायचं आहे. एक प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. त्या कढईमध्ये आपण सारण केलं होतं त्याच कढईमध्ये आपण परत तेल टाकणार आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे इथे, आणि आता आपण याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे. आपली ही मोहरी तडतडली की त्याच्यानंतर आपण जिरं घालून घ्यायचं आहे. आपलं हे मोहरी जिरं परतल्यानंतर आपण मसाला टाकणार आहे त्याच्यामध्ये केलेला. आपली मोहरी जिरं तडतडलेलं आहे. याच्यामध्ये आपण आता हे सारण घालून घ्यायचं आहे. आणि याला तेल सुटतपर्यंत छान परतून घ्यायचं आहे मध्यम जाळावर. बघू शकता आता इथे आपलं वाटण छान शिजलेलं आहे, वरती तेल सुटलेलं आहे, म्हणजे समजून जायचं की हे आपलं वाटण तयार झालेलं आहे. तर आता जेव्हा आपण याला परतवू चमच्याने, जर ते वाटण आपल्याला हलकं वाटलं परतताना की समजायचं की आपलं वाटण छान तयार झालेलं आहे. आणि जितकं वाटण छान शिजलेलं राहील तेवढी आपली करी छान होते. म्हणून वाटण छान कमी जाळ्यावर छान शिजू द्यायचं. इथे आता मी वाटणामध्ये हळद टाकलेली आहे आणि लाल तिखट टाकलं आहे. हे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कमी जास्त. हळद तिखट टाकलेलं आहे. इथे धने पावडर टाकलेली आहे, जिरे पावडर, धने पावडर टाकले आहे. आता इथे आपण गोडा मसालाही टाकायचा आहे थोडासा. मी किंचित थोडासा गोडा मसाला टाकत आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथे तुम्ही चिकन मसाला किंवा मटण मसाला हे टाकायचं आहे. गोडा मसाला किंवा चिकन मसाला किंवा मटण मसाला याच्यापैकी तुम्ही काहीही टाकू शकता, कोणताही मसाला. हे कोरडे मसाले छान आता आपण 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे. त्याला छान फ्लेवर येते 2-3 मिनटं परतल्याने. इथं आपलं छान वाटणाचा 2-3 मिनटं परतलेलं आहे आपण. त्याला तेल सुटलेलं आहे मस्त. आता हे आपलं टोमॅटो पेस्ट टाकायची आहे, त्यालाही छान होऊ द्यायचं आहे 5-7 मिनटं.
एक तर तुम्ही याला झाकण पण झाकू शकता किंवा असंही ठेवू शकता. त्याला छान 5-7 मिनिट होऊ द्यायचं. आता याच्यामध्ये आपण आता मीठ टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाकू शकता. आता छान परतून घ्यायचं आहे. आता हे आपलं झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण हे जे पाणी आहे ते टाकून घ्यायचं आहे. घट्ट झालंय तसं. जसं आपल्याला घट्ट झालंय हा आपण छान पातळ करून घ्यायचा. आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे. इथे आता आपल्या करीला उकळी आलेली आहे. छान अशी खळखळ उकळी येऊ द्यायची. आणि जसं तुम्हाला आता करी घट्ट पातळ पाहिजे असेल तर त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका. आणि आपण हे केलेलं आता हे अंड्याची भुर्जी टाकलेली आहे याच्यामध्ये. छान त्याला आता परतून घ्यायचं आहे थोड्या वेळ, 2-3 मिनटं. ही आपली तयार झालेली आहे अंडा भुर्जी करी. मस्त टेस्टी चविष्ट वाटते. तुम्ही अशी बनवून बघा आणि याला भात पोळीसोबत सर्व करा.